by Shah Jahan from the north, while Adil Shah of Bijapur burned Pune to the ground. While his principal town Pune was being burned to the ground by Adil Shah of Bijapur from the south, Shahaji Raje and his Jagir were in real trouble. Due to attacks from both the sides, at the same time his wife Jizabai was pregnant and Shahaji Raje was worried about her safety and the enemies attacked to destroy the kingdom's peace and security of the new heir. His strategic mind thought of a strong fort near Junnar in Pune, which was in charge of Vijayaraj. So he spoke to Vijayaraj. So now we will see the conversation between Shahaji Raje and Vijayaraj. विजयराजे तुम्हाला ठाऊकच आहे आपल्याला आपल्या शत्रूने दोन्ही बाजूने वेढा घातलेला आहे. एका बाजूने पिसाळलेले मुघल सैनिक आणि दुसरीकडून विजापूरचा आदिलशाह हा आपल्या पुण्याला उद्ध्वस्त करत आहे. मला युद्धात उतरणे गरजेचे आहे. येणाऱ्या वंशाच्या दिवेला आणि जिजाऊच्या संरक्षणासाठी शिवनेरी सारखा दुसरा सुरक्षित स्थान नाही. हो खरे, शिवनेरी सारखे सुरक्षित कुठले दुसरे किल्ले नाही. वहिनी साहेब आणि येणाऱ्या वंशाच्या दिव्याची काळजी मी शिवनेरी किल्ल्यावर घेईन. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, कोणी आनंद घ्या, कोणी मुकुंद घ्या. आई साहेब बाळाचे नाव काय? शिवाई देवीचा आशीर्वाद, त्यामुळे बाळाचे नाव शिवाजी. त्यावेळी राज्यात भयंकर दुष्काळ पडलेला होता. भाकरीच्या तुकड्यासाठी लोक घरदार विकायला तयार होते, पण विकत घेणार कोण? आणि जे काही अशा परिस्थितीत उरले सुरले होते तेही मुघल आक्रमण करून लुटून घेऊन गेले. त्यावेळी संतांनी संत समर्थ रामदास यांनी लोकांना एकत्र ठेवून या परिस्थितीवर मात कशी करायची हे शिकवले. तेव्हा पृथ्वीवरती अत्याचार आणि अनाचार झाले. तेव्हा पृथ्वीवरती राम आणि कृष्णासारखे मानवरूपी देव जन्माला आले, ज्यांनी त्या राक्षसांना आणि दुष्कर्मी राक्षसांना नाश करून लोकांना मुक्त केले. संतांची गाणे आणि श्री रामचंद्राचे रामराज्य आणि कृष्णाचे धर्मयुद्ध यांच्यामुळे शिवाजीच्या मनावर जिजाऊने शौर्य आणि स्वराज असे विचार बिंबवले, ज्यांच्यामुळे तो मुलांसोबत खेळताना सुद्धा या गोष्टीचा अंश बनून त्या मुलांमध्येही शौर्य आणि स्वराज्याचे तीव्र भावना जागृत झाल्या. मेरी माँ ने कहा है कि जब जब इस पृथ्वी पे अन्याय हुआ है, राम ने तो कृष्ण अन्याय करने वाले को अलग अलग रूप में खत्म करने आए हैं. मैं भी अभी से अन्याय करने वाले को खत्म करना चाहता हूँ. हम तुम्हारे साथ हैं. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी लहानपणापासून त्यांची सेना बनवायची सुरुवात केली. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्यांना फुटलाय घाम. याला कोण घाली येसन, दरबारी पुसती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गमगार. कुणी घेई ना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्याने विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. जिता जागता जणू शैतान. खान बोलला छाती टोकून, शिव बाळा टाकतो चिरडून. कौतिक झाले दरबाराचे. खान निघाला मोठ्या गुरवीकर. त्याचं गोंधळ पायदळ पोज पाटकले बक्कळ. अंगी हातीचं बळ, पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिडीत ठेचीत खानाची सेना निघाली. गाव लुटली, देवळं उद्ध्वस्त केली. कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं खरं नाही. इकडे निजाम, इकडे मोगल, पलीकडे जो तो हेच बोलला. Have you seen the size of Afzal Khan's army? Yes, sir, but the land of the mountain is dead.
काय लढवा राजाची सेना मुठभर खानाला कसा झोपणार काय लढवा हुनर चिंतेत पंत सरदार अग्नीचा तो छावा माँसाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलांचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परतले. अशा वाघिणीचा तो छावा गनिमाला कसा ठेचावा डोक्यात गणी विकावा भेटीचा धाडला सांगिनीचा तो छावा. माँसाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलांचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परतले. अशा वाघिणीचा तो छावा गनिमाला कसा ठेचावा डोक्यात गणी विकावा भेटीचा धाडला सांगावा. अशा वाघिणीचा तो छावा माँसाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलांचा स्वाभिमान गमावता कामा नाही. विजय टिळाच लावून येईल. तथास्तु. अशा वाघिणीचा तो छावा गनिमाला कसा ठेचावा डोक्यात गणी विकावा भेटीचा घडला सांगावा. प्रतापगडावर आमने सांगते भेटीचा सांगावा खानानं हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खाना प्रतापगडच्या पायथ्याशी प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला वेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतीची आणि त्याच नाही जाणीव शेतीची प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला वेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्याच नाही जाणीव शेतीची त्याच नाही जाणीव शक्तीची आणि गरीब काही कल्पना युक्तीची काही कल्पना युक्तीची काही कल्पना युक्तीची आणि अशा या सामन्यात खांडवलं तर डुलत आला सह्याद बंड त्या संगतीला शिवबाच्या संगती महाराज आओ शिवाजी आओ मेरे गले लग जाओ हाथ तुम्हारी तो हसरी कट्यारीचा वार त्याने केला खरखर आवाज झाला चिलखत होतय अंगाला खानाचा वार फुका गेला खान येडबडला इतक्यात महाराजांना पोटामध्ये बिछवा घातला वाघनखांचा मारा केला टरा फाडले पोटाना तडा गेला खानाच्या कोतऱ्यात बाहेर आला Why did Shivaji have himself crowned? Shivaji took the oath of Swaraj in the temple of Raireshwar. He had to face numerous difficulties and calamities in his efforts to win Swaraj for his people. But with great courage and skill, Shivaji overcame them all. Shivaji had stepped out of its childhood and was growing fast. Men like Baji Prabhu, Murar Baji, Tanaji nursed it with their blood. The new kingdom was both respected and feared. With a view to having this kingdom recognized by all other princes in this land, big and small, Shivaji decided to have himself crowned. After hundreds of years, a king was born in Maharashtra who would treat all religions equally and give justice and happiness to his subjects. Shivaji decided to have himself crowned so that people would come to know that Swaraj had been
firmly established. He did not do it for self-glorification or personal happiness. He did it to give the newly founded Swaraj a firm footing. Thank you. Emperor Shivaji Maharaj is the most respected king, known for his management abilities of skills, caring for his subject policies to and military skills, and his inspiration of freedom, his leadership, community justice, attitude of equality of future, actives rising over community with the help and in the time. Therefore, we could understand this kingdom as a king, a warrior to establish the government for the people after a long of 200 years of suffering under Mughals rule. Thank you.